नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3री सन 2026 विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी याची प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत. पेपर 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता 75 प्रश्न, गुण 150. पहा आता माध्यम मराठी. पहा पहिला विभाग आहे विभाग 1 इंग्रजी. प्रश्न 25 गुण 50. पाहता प्रश्न पहिला, हाऊ मेनी टोटल वर्ड्स इन द सेंटेन्स विल बिगन विथ कॅपिटल लेटर्स. खालील वाक्यातील एकूण किती शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होतील. तर याच्यामध्ये हे तानिया, मिहीर आणि रायगड हे नाव आहे. हे तानिया, मिहीर हे मुलांचे नाव आहे. रायगड हे गडाचं नाव आहे. म्हणून कोणत्याही नावाच्या अगोदर पहिलं लेटर हे कॅपिटल असतं. मग 1, 2 आणि 3 ह्या 3 वर्ड्सचं पहिलं लेटर हे कॅपिटल असणार आहे. मग पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. उत्तर 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, आय हॅव अ लॉंग टेल. आय कॅन जम्प फ्रॉम वन ट्री टू अनदर. आय ऍक्ट लाईक अ मॅन. हू आय एम. मला खूप लांब शेपटी आहे. मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतो. मी माणसासारखी कृती करतो. मी कोण? हॉर्स, मंकी, डॉंकी का स्क्वॅरल. त्याचं उत्तर आहे मंकी. पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे तिसरा प्रश्न, हाऊ विल यू सीक परमिशन फ्रॉम युअर टीचर टू एंटर द क्लासरूम. तुम्ही वर्गात प्रवेश करण्यापूर्वी शिक्षकांकडे कशी परवानगी मागाल. कॅन आय कम. शाल आय कम इन क्लास. मे आय कम इन टीचर. आय एम कमिंग इन क्लास. तर परवानगी मागायची आहे. मग मे आय कम इन टीचर हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा आहे चौथा प्रश्न, विच ऑफ द गिवन वर्ड हॅज डिफरंट साऊंड ऑफ द लेटर यू. पहा खालील शब्दापैकी कोणत्या शब्दाचा यू या अक्षराचा उच्चार वेगळा आहे. पुल, पुश, बट, पुट. पहा इथं सर्व शब्दांच्या पहिलं लेटर हे पी आहे, परंतु इथे 3 नंबरला इथं बी आहे, म्हणून हे 3 नंबरचा पर्याय वेगळा आहे. प्रश्न 5वा, फाइंड द मिसमॅच पेअर ऑफ थिंग अँड कलर. वस्तू आणि पर्यायातून वस्तू व रंग यांची चुकीची जोडी शोधा. चुकीची जोडी शोधायची आहे. पॅरोट ग्रीन बरोबर आहे. मिल्क व्हाईट हे पण बरोबर आहे. ब्लड रेड हे पण बरोबर आहे. ब्रिंजल ब्ल्यू ही चुकीची जोडी आहे. ब्रिंजलचा पर्पल रंग असतो, इथं ब्ल्यू दिलाय म्हणजे हे चुकलेलं नाही. पुढे आहे 6वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम नंबर ऑफ बलून इन पिक्चर. दिलेल्या पर्यायातून चित्रातील फुग्यांची योग्य संख्या निवडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. पर्याय क्रमांक 2. इथे 4 नंबरला पण 11 आहे. 11 आणि हे 11. इथं व्हीच्या नंतर ई आहे आणि इथं व्ही नंतर ए आहे, परंतु ई वाला स्पेलिंग बरोबर आहे. ELEVEN 11. पर्याय क्रमांक 2 बरोबर. 7वा प्रश्न आहे, फाइंड द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या चित्रासाठी योग्य शब्द शोधा. बुक हे बुक आहे. हे काइट आहे. पर्याय क्रमांक 4 काइट. प्रश्न क्रमांक 8, लुक ॲट द पिक्चर अँड एक्सप्रेशन शोन इट. फाइंड द करेक्ट एक्सप्रेशन विथ रिलेटेड टू गिवन पिक्चर. सोबतचे चित्र पहा, त्या चित्राशी संबंधित एक्सप्रेशन योग्य पर्यायातून शोधा. हाऊ सॅड. व्हॉट्स द मॅटर. व्हॉट अ सरप्राईज. आय एम सॉरी. ती सरप्राईज झालेली आहे. व्हॉट अ सरप्राईज. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 9वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग डे हॅज इनकरेक्ट स्पेलिंग. खालीलपैकी कोणत्या वाराचे स्पेलिंग चुकीचे आहे. संडे बरोबर आहे.
फ्रायडे बरोबर आहे, ट्यूजडे पण बरोबर आहे, परंतु सॅटरडे SATUARDY सॅटरडे असं स्पेलिंग पाहिजे होतं, हे चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10वा, फाइंड द सेंटेन्स दॅट डज नॉट यूज द पंक्च्युएशन मार्क कॉमा. कॉमा हे विरामचिन्ह न वापरलेले वाक्य खालील पर्यायातून शोधा. कॉमा म्हणजे स्वल्पविराम. इथे वापरलाय, इथे पण वापरलाय, इथे पण वापरलाय, परंतु हे 4 नंबरचं वाक्य आहे, तिथे कॉमा वापरलेला नाही. मग बरोबर उत्तर आहे रेहान इज माय बेस्ट फ्रेंड. पूर्णविराम आहे, इथं कॉमा नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 11वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर. खालील शब्दांच्या वर्णानुक्रमाची साखळी पूर्ण करण्याकरिता योग्य पर्याय निवडा. पहा इथे आहे बनाना, बीड. बीड झाल्यावर यू येतो आणि यू मधला काय आहे, यू नंतर बोट, BOAT बोट, आणि नंतर बस, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न, विच वर्ड इन द वेब इज नॉट रिलेटेड टू फ्लॉवर. खालील आकृतीतील कोणता शब्द फुलांशी संबंधित नाही. जास्मिन, रोज, फॉक्स, लोटस. तर फॉक्स हा रिलेटेड नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 13वा, फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य उपपद शोधा. नजमा इज इटिंग डॅश डॅश एग्स. पहा पुढचं रिकाम्या जागेनंतर जे पुढचा वर्ड असतो त्याचं पहिलं लेटर जर AEIOU या स्वरांपैकी असेल तर त्याला आर्टिकल लागतं अँड, आणि हे 5 आर्टिकल सोडून इतर जर असतील तर त्याला आर्टिकल लागतं ए. आणि स्पेशल एकच असेल विश्वामध्ये, सन, मून, हिमालय, तर त्याला द लागतं. अशा प्रकारे हे 3 आर्टिकल वापरतात. तर इथं ई आलाय, AEIOU या स्वरांपैकी ई आहे, म्हणून तिथं अँड लागणार. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 14वा प्रश्न आहे सी द पिक्चर, कम्प्लीट द करेक्ट मोटो रिलेटेड टू गिव्हन पिक्चर. सोबतचे चित्र पहा, रिकाम्या जागी योग्य शब्द शोधून दिलेल्या चित्राशी संबंधित मोटो निवडा. द वर्ड बिलॉंग टू दोज हू रीड बुक. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 15वा प्रश्न आहे सी द पिक्चर ऑफ द एनिमल अँड फाइंड इट्स यंग वन नेम. ही मांजर आहे, सोबतच्या प्राणी चित्र पहा, त्या प्राण्याचे पिल्लू दर्शक शब्द पर्यायातून शोधा. मांजरीच्या पिल्लाला किटन म्हणतात. पर्याय क्रमांक 4 बरोबर. प्रश्न 16, फाइंड द क्लॉक शोईंग 6 o'clock. खालीलपैकी कोणते घड्याळ 6 वाजलेले दर्शवते. मग तास काटा 6 वर आणि मिनिट करा 12 वर, म्हणजे हे 6 वाजले हे दर्शवते. पर्याय क्रमांक 2. 17वा प्रश्न, फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य प्रिपोजिशन निवडा. केशव कॉट अ बिग फिश डॅश डॅश हिज नेट. इन हिज नेट. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. इन. पुढे आहे 18वा प्रश्न, रीड द फॉलोइंग पॅम्पलेट अँड फाइंड द आन्सर ऑफ द गिव्हन क्वेश्चन. खालील जाहिरात वाचा व दिलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तर पर्यायातून शोधा. क्वेश्चन आहे विच एक्झामिनेशन ॲप इज नॉट डेव्हलप बाय द विद्या पब्लिकेशन. तर एक्सलंट ऑलिम्पियाड एक्झाम इथे आहे, टॅलेंट सर्च एक्झाम पण इथे घेणार आहेत, स्कॉलरशिप एक्झाम पण घेणार आहे, परंतु मिलिटरी स्कूल एक्झाम आहे ती इथे घेतली जाणार नाही. मग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 19वा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. डॅश डॅश इज द 5th month ऑफ द इयर. 5th month, मे इज द 5th month ऑफ द इयर. 20वा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स गिव्हन बिलो. खालील वाक्यात अधोरेखित शब्दांचा विरुद्धार्थी शब्द निवडा. शंतनू इज अ गुड बॉय. गुड
च्या ऑपोजिट शब्द आहे बॅड. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 21वा प्रश्न आहे सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन. द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फुल स्टॉप. फुल स्टॉप आपल्याला शोधायचा आहे, तो आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. हा पूर्णविराम, ज्याला फुल स्टॉप असं म्हणतात इंग्लिश मध्ये. 22वा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग गिवन शेप इज ट्रायंगल. खालीलपैकी ट्रायंगलचा आकार कोणता आहे. ट्रायंगल म्हणजे 3 कोन आणि 3 बाजू. म्हणजे हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे, म्हणजे ए आणि सी करेक्ट आहे. ओनली ए अँड सी. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 23वा प्रश्न चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द कॉन्स्ट्रक्टेड फॉर्म गिवन अल्टरनेटिव्स. खालीलपैकी कॉन्स्ट्रक्टेड फॉर्मची चुकीची जोडी पर्यायातून लिहा. सी इज सीज, डू नॉट डोंट, विल नॉट ओंट आणि आय एमच राहिले, हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4. 24वा प्रश्न आहे सी द गिवन पजल which letter will you put in the place of the star and cross square respectively to get the 3 meaningful word. सोबतच्या शब्दकोड्यात 3 अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी स्टार आणि क्रॉस स्क्वेअर मध्ये च्या जागी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील. तर आपण एक एक टाकून पाहणार आहोत. आर टाकला स्टारच्या जागेवर, तर RAIN रेन, आणि इथं स्टार RIVEN रिव्हिन आणि रेन असे 2 शब्द तयार होणार आहेत, अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहेत. ते आहे पर्याय क्रमांक 1. 25वा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. खालील संभाषण पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. रितेश सेड व्हॉट्स युअर नेम. तर शकील काय बोलेल, आय एम अ शकील किंवा माय नेम इज अ शकील. इथं आहे माय नेम इज अ शकील. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता 25 प्रश्न संपलेले आहेत इंग्रजीचे. पुढचे प्रश्न आहे विभाग 2 बुद्धिमत्ता. 50 प्रश्न गुण 100. अक्षरमाला दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. 26वा प्रश्न आहे अब्दुलच्या घरापासून शाळेपर्यंत पोहोचताना अब्दुलच्या उजव्या हाताला पूर्व दिशा एकूण किती वेळा येईल. पहा, इथून गेला उजव्या हाताला, इथं वरती उत्तर आहे. मग इकडं पूर्व, पश्चिम, आपलं पूर्व, पश्चिम आणि इथं दक्षिण आणि उत्तर. पहा, असं ह्या दिशा असणार आहेत. मग इकडं आहे पूर्व. मग अब्दुल घरापासून शाळेपर्यंत पोहोचताना अब्दुलच्या उजव्या हाताला पूर्व दिशा किती वेळा आली. पूर्व दिशा म्हणजे इकडं. इकडून गेला, खाली उतरला, परत इकडं डाव्या हाताला आला, परत हा इकडं उजव्या हाताला, नंतर तिथून 1, 2 आणि हा 3 वेळा पूर्व दिशा त्याच्या उजव्या हाताला आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 28वा आहे 27, 28 साठी सूचना. खालील आकृतीमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा. पहा, इथे रिकामी चौकट भरलेला रिकामा चौरस, भरलेला चौरस, परत हे रिकामा चौरस हा खाली गेला, हा गोल इकडे सरकला, म्हणजे ह्या अशा डाव्या साईडने ते सगळ्या ह्या आकृत्या फिरत आहेत आणि त्यानुसारच, आणि ह्या अँटी क्लॉकवाईज आणि हे आतलं हे क्लॉकवाईज फिरत आहे. ह्या अशा फिरल्या का हा असा उलट्या दिशेने हा बाण फिरतोय, हा वरती गेला. मग आता हा गोल इथं होता, हा वरती जाईल, हा त्रिकोण इकडे गेला आणि ह्या वरती होता तर
परत इकडे सरकून गेला. परत आता हा अँटी क्लॉकवाईज म्हटलं असा आहे तर खाली जाणार आणि इथे ही रिकामी चौकट आहे ती वरती जाऊन इथं भरलेली चौकट येणार आणि हा त्रिकोण खाली येणार. मग अशी आकृती आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 28वा प्रश्न आहे पहा इथं हा झेंडा आहे एक रिकामा त्रिकोण हा इकडून हा असा क्लॉक वाईज दिशेने घड्याळाच्या दिशेने फिरत आहे इकडं आहे. तर दुसऱ्या याच्यात तो असा झाला परत तिसऱ्या याच्यात इकडं होईल आणि चौथ्या याच्यात तो परत आडवा होईल आणि हे रिकामं इकडं जाईल म्हणजे हा खाली येईल म्हणजे हा उभा राहील. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 29वा प्रश्न इंग्रजी अक्षरमाला दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 16व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? पहा दिलेली अक्षरमाला मालेत डावीकडून 16व्या अक्षराच्या डावीकडून म्हणजे इकडून आपण लिहितो तर हा उजवा हात आणि इकडून त्याच्या विरुद्ध दिशेने डावी दिशा 16वा अक्षर 5 5 2 10 5 5 चे गट आहेत मग सोपं पडतं मोजायला 5 5 2 10 5 3 15 आणि 16वा अक्षर 16वा अक्षराच्या उजवीकडील हे 16वा अक्षर याच्या अजून उजवीकडील 5वे 1 2 3 4 आणि 5 ते अक्षर आहे यू. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तुम्ही बाबांच्या 30वा प्रश्न आहे तुम्ही बाबांच्या दुचाकीवरून शाळेत जात आज चौक ओलांडताना लाल सिग्नल पडला असल्यास तुम्ही बाबांना कोणती कृती करण्यास सांगणार नाहीत हे सांगितले. यांनी विचारलं. जास्त वेळ असल्याने गाडीचे इंजिन बंद करण्यास सांगेल हे सांगणार आहेत आपण. झेब्रा क्रॉसिंगच्या मागे गाडी उभी करण्यास सांगेल हे सांगणार आहोत. पण काय सांगणार नाही? बाबांना गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करण्यास सांगेल हे सांगणार नाही. ड आहे पादचाऱ्याच्या मधोमध गाडी चालवण्यास सांगेल हे पण करण्यास सांगणार नाही म्हणजे ब आणि ड. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 31 व 32 साठी सूचना. खालील प्रश्न आकृतीत तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. ही आकृती आहे आणि ह्या 4 आकृतीतून तिला सेम टू सेम बारीक निरीक्षण करून तंतोतंत जुळणारी आपल्याला आकृती शोधायची आहे. ती आहे ही. पर्याय क्रमांक 3. 32वा प्रश्न आहे. ही पण एक आकृती आहे. हिच्याशी जुळणारी तंतोतंत आकृती ह्या 4 आकृतीमधून आपल्याला शोधायची आहे. ती आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा 33वा प्रश्न आहे. अल्बर्टचा पुढून 9वा क्रमांक तर अलोकचा मागून 5वा क्रमांक आहे. दोघांच्या दरम्यान 3 मुले असल्यास रांगेत एकूण मुले किती? पहा अल्बर्टचा पुढून 9वा क्रमांक आहे. पुढून त्याचा तो उभा आहे तो 9 क्रमांकावर आहे आणि मागून 5वा क्रमांक आहे. मागून 5वा म्हणजे 9 5 झाले 14 आणि मध्ये 3 मुलं 15 16 आणि 17. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 37वा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत 5 बरोबर 20 7 बरोबर 42 3 बरोबर 6 असे लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत 8 ही संख्या कशी लिहिणार? पहा इथे 5 5 चौक 20 7 सक 42 3 बरोबर 6 असं लिहितात तर 4 असं लिहितात तर सांकेतिक भाषेत 8 ही संख्या कशी लिहिणार? पहा इथे आपल्याला 5 आणि त्याच्या अगोदरचा नंबर घेऊन गुणाकार केला तर 20 मिळतात. परत 7 आणि त्याच्या अगोदरचा नंबर घेऊन गुणाकार केला तर 42 मिळतात. 3 आणि त्याच्या अगोदरचा नंबर घेऊन 2 याचा गुणाकार केला तर 6 उत्तर मिळतं. तर 8 कसं लिहिणार? 8 आपण कसे लिहिणार? 8च्या अगोदरचा नंबर 7 8 7 56. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 35वा प्रश्न आहे. केशव 20 डिसेंबर पासून 43 दिवसांच्या अर्जेत रजेवर होते तर केशवराव किती तारखेला कामावर हजर होतील? पहा 20 डिसेंबर पासून 43 दिवस मग 20 डिसेंबर इथे पहा
डिसेंबर 31 दिवसांचा असतो. 31 दिवसामधून पहिले हे 20 तारखेपासून आपल्याला पकडायचे. 31 मध्ये 20 गेले, राहिले 11. डिसेंबरचे 11 आणि जानेवारीचे 31 दिवस असे झाले 42 दिवस. आणि फेब्रुवारीचा 1 दिवस झाले हे 43 दिवस. आणि 43 दिवस झाल्यानंतर फेब्रुवारी 2 तारखेला ते कामावर हजर होतील. फेब्रुवारी 2. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे आहे प्रश्न 36 ते 40 साठी सूचना. खालील गटात न बसणारे पद ओळखा. पहा, 1, 2, 3 आणि 4 आकृत्या दिल्या. ते गटात न बसणारा आपल्याला विचारलं. इथे पहा, एका रेषेला बाण आहे, एकाला गोल आहे, एकाला बाण आहे, एकाला गोल आहे. बरोबर तो घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. परंतु ह्या रेषेमध्ये दोन्ही पण याला दोन गोल आहेत, म्हणजे ही वेगळी आकृती आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 37वा प्रश्न आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि सातारा. तर यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान हे राज्य आहेत, परंतु सातारा हा जिल्हा आहे, म्हणून हा शब्द वेगळा आहे. 38वा प्रश्न आहे. 5, 9, 25 आणि 81. याच्यामध्ये 3 चा वर्ग 9 आहे, 5 चा वर्ग 25 आहे आणि 9 चा वर्ग 81 आहे. परंतु 5 कशाचाच वर्ग नाही, म्हणून 5 वेगळा आहे. 39वा प्रश्न आहे. ही आकृती आहे, ही घड्याळाच्या काट्यानुसार फिरते. इकडं होती, इथे वरती गेली, आता परत इकडं येईल, इकडं. परंतु हा डायरेक्ट खाली दाखवली आहे, म्हणजे ही चुकीची आकृती आहे. पर्याय क्रमांक 3. 40वा प्रश्न आहे. पालक, वाटाणा, चाकवत, मेथी. त्याच्यामध्ये चाकवत, मेथी, पालक ह्या पालेभाज्या आहेत, परंतु वाटाणा ही फळभाजी आहे. पर्याय क्रमांक 2. 41वा प्रश्न आहे. ताईला झाडे, फळे, फुले आणि डोंगर आवडतात. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची एकूण किती संख्या आहे? 2 अक्षरी शब्द आहे, फळे, फुले आणि झाडे. 3 आहेत, ते आहेत पर्याय क्रमांक 2, 3. 42वा प्रश्न. ठाणे जिल्ह्याला नाशिक म्हटले, नाशिकला नागपूर म्हटले, नागपूरला अहिल्यानगर म्हटले, अहिल्यानगरला जळगाव म्हटले, तर संत्र्यासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? संत्र्यासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे नागपूर, परंतु नागपूरला जर अहिल्यानगर म्हटले तर आपण इथे ह्या ठिकाणी संत्र्यासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा असेल अहिल्यानगर. 43वा प्रश्न आहे. वडिलांनी आईसाठी नवीन स्मार्टफोन विकत घेतला आहे, अशा वेळी तुमची योग्य कृती कोणती? तो स्मार्टफोन मला हवा म्हणून हट्ट धरून बसेल व शाळेत जाणार नाही. 2 मोकळ्या वेळेत त्या स्मार्टफोनचा शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी वापर करील. आईला न सांगता गुपचूप त्या फोनवर गेम खेळेल. तो फोन खिशात घेऊन जाईल व शाळेतील मित्रांसोबत त्याची ऐट मिरवेल. ते आहे पर्याय क्रमांक 2. मोकळ्या वेळेत त्या स्मार्टफोनचा शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी वापर करील. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 44वा आहे. एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी खालील अंक वापरतात, त्यावरून खालील प्रश्नांचे उत्तर शोधा. पहा, ABCD पर्यंत आपण त्याला कोणते अंक वापरतात ते दिलेलं आहे आणि एक गणित दिलं आहे. आपल्याला सोडून त्याचं उत्तर शोधायचं आहे. पहा, D गुणिले B अधिक C. D बरोबर किती आहे? 4 गुणिले B बरोबर किती आहे? 2 अधिक C बरोबर किती आहे? 1. 4 गुणिले 2 आपल्याला पदावली सोडून घ्यायची आहे. 4 2 8 अधिक 1 बरोबर झाले 9. मग 9 ला काय आहे? F. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे आहे 45वा प्रश्न. सोहम अश्विनीला म्हणाला, तुझ्या आईचे वडील हे माझ्या वडिलांचे वडील आहेत. तर सोहम अश्विनीच्या आईचा कोण लागतो? तुझ्या आईचे वडील हे माझ्या वडिलांचे वडील आहेत. म्हणजे यांचे वडील आणि याची आई हे दोघं भाऊ आहेत, म्हणून सोहम अश्विनीच्या आईचा कोण लागतो? भाचा लागतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 46 व 47 साठी सूचना. खालील प्रश्न आकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा.
आरशातील प्रतिमा आहे ती आरशात अशी झाली असेल तरी अशी होते, म्हणजे इकडच्या साईडच्या वस्तू इकडच्या साईडचे चिन्ह इकडे येतात. हे मग हा चौकोन हा इकडे जाईल आणि हे वरती रेष आलेली ही इकडे जाईल. बाकी जसं तसं राहणार आहे. मग ते आहे पर्याय क्रमांक 1 वर. दुसरा आहे 47वा प्रश्न. आपल्याला आरशातील प्रतिमाच काढायची आहे. याच्यात एक डोळा रंगवलेला आहे, एक डोळा रंगवलेला नाही. मग आपल्याला आरशात पाहताना पहिल्यांदा हा न रंगवलेला भाग आधी दिसणार आहे. वरचा खाली दिशा बदल नाही होणार. फक्त आपल्याला हा हा असा आहे, हा असा आहे तर असा दिसणार आहे. म्हणजे हा भरलेला डोळा प्रथम, नंतर रिकामा डोळा असा दिसणार आहे. भरलेला डोळा, रिकामा डोळा आणि वरचा गोल आणि 2 रेषा सेम सारख्याच दिसणार आहेत. ते आहेत पर्याय क्रमांक 3 मध्ये. 48वा प्रश्न आहे. लियाम शालिनीपेक्षा उंच पण तेहसीन पेक्षा बुटकी आहे आणि तेहसीन नजमापेक्षा बुटकी आहे आणि लियान पेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण? पहा इथे लियान आहे ती शालिनीपेक्षा, म्हणजे ह्या शालिनीपेक्षा ही उंच आहे, पण तेहसीन पेक्षा बुटकी आहे. आणि ही तेहसीन आहे ही नजमापेक्षा बुटकी आहे, परंतु लियाम पेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण? सर्वात उंच आहे नजमा. अशा रेषा ओढून आपण व्यवस्थित आकृती काढून घेतली तर आपल्याला बरोबर उत्तर येतं. सर्वात उंच आहे नजमा. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 49वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत बाजार हा शब्द असा लिहितात तर फणस हा शब्द असा लिहितात. सफर हा शब्द असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत तीर या शब्दाचा समानार्थी शब्द कसा लिहिणार? तीर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बाण. बलाकाना बा साठी हा त्रिकोण आणि न साठी न कुठं आहे? न साठी असं चिन्ह. मग हे उत्तर बरोबर आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 50वा. संख्यामाला दिली आहे. वरील संख्या मालिकेत एखाद्या संख्येच्या मागे व पुढे एक सारखा अंक आहे असे किती वेळा झाले आहे? पहा मग मागे पुढे एक सारखे झालेला 1, 2, 3, नंतर 4, 5. इथे पहा, इथे 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4 आणि 5. 5 आणि हा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 6 ठिकाणी असं झालेलं आहे. पर्याय क्रमांक 51 ते 55 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जोडणारे पद पर्यायातून निवडा. 51वा प्रश्न आहे. पंकज, अंबुज, सरोज आणि राजीव हे समानार्थी शब्द आहेत. पुढे आहे 52वा प्रश्न. जानेवारी, जुलै, मे आणि याचं उत्तर दिलं सप्टेंबर, मार्च, जून आणि फेब्रुवारी. पहा इथे जानेवारी ते जुलै, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै म्हणजे 7 महिन्याचा फरक आहे. परत जुलै नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जुलै नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे यांच्यामध्ये इथे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 मार्च. पुढचा प्रश्न आहे 53वा प्रश्न आहे. याला आपण 4 भाग करणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. सममित अशी आकृती शोधायची आहे.
हे इकडून रेष केली तर हे सममित होतं दोन्ही भाग, ही पण रेष केली तर 4 सममित भाग होतात. 4 सममित भाग इथं होत आहेत आणि इथे कोणती आकृती सममित आहे ते विचारले आपल्याला, ते आहे ही. आपलं पर्याय क्रमांक 3, 1 2 3 सममित आकृती आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा 54वा प्रश्न आहे, हॉकी, क्रिकेट आणि हा व्हॉलीबॉल, आपलं व्हॉलीबॉल नाही, हा फुटबॉल, त्याच्यानंतर हे आहेत सगळे मैदानातील खेळ, त्याला येईल बरोबर उत्तर हा खो खो, पर्याय क्रमांक 3 हा मैदानातील खेळ आहे. पुढचा आहे 55वा प्रश्न आहे, 76, 94, 85. तर याच्यातला आपल्याला एक याच्याशी पहिल्याशी दुसऱ्या संबंध, दुसऱ्याशी तिसऱ्या संबंध आणि तोच संबंध तिसऱ्याचा चौथ्याशी असणार आहे. पहा इथे 2 अंकांची बेरीज केली तर 13 येते. 7 आणि 6 6 12 आणि 13, 9 4 13, 8 आणि 5 13. मग इथे 6 आणि 6 12 आणि 13, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 56वा प्रश्न आहे, सुखविंदर व ईशान यांना केळी आवडत नाही. अनिल व सुनील यांना आंबे आवडत नाहीत. सुनील व जेसे यांना पेरू आवडत नाही. सुखविंदर, अनिल व जेसेन यांना पपई आवडत नाही. तर 3 फळे खाणारा कोण? सुखविंदर व ईशान यांना केळी आवडत नाही. मग अनिल, सुनील आंबे आवडत नाही. सुनील व जेसेन यांना पेरू आवडत नाही. सुखविंदर, अनिल व जेसेन यांना पपई आवडत नाही. 3 फळे आवडणारा कोण? ईशानला फक्त केळी आवडत नाही, म्हणजे बाकीचे हे तिन्ही पण फळे त्याला आवडतात. मग ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 57वा प्रश्न आहे, सोबतच्या वेन आकृतीत नूतन मराठी शाळा या शाळेतील विविध विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे. आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न आहे, किमान 2 भाषा आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? मग 2 भाषा ही आहे, ही मराठीचा गोल आहे, हा हिंदीचा गोल आहे. मग हे इथले हे 4 आणि इथले 6 यांना दोन्ही ह्या सामायिक आहेत, या पण गोलात आणि ह्या गोलात, म्हणून 4 आणि 6 या दोघांना ह्या दोन्ही पण भाषा आवडतात. 4 आणि 6 झाले 10, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 58वा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत घोरपड हा शब्द असा लिहितात, तर गाव हा शब्द असा लिहितात, पार हा शब्द असा लिहितात, तर सांकेतिक भाषेत घोडा हा शब्द कसा लिहिणार? घोडा, घो साठी 3 आणि ड घोरपड, ड साठी 6. हे ड आहे, घोडा आहे. मग इथे आपल्याला येईल पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 3 आणि 6 36. प्रश्न 59 व 60 साठी सूचना, खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. पहा, पाण्यातील प्रतिबिंब हे खाली दिसत असतं, आरशातलं बाजूला दिसत असं, पाण्यातलं खाली दिसत राहत, म्हणजे वरच्या गोष्टी खाली येतात, म्हणजे वरून खाली असं दिसत असतं. 59 आहे, हा गोल आहे मोठा, तो आपल्याला दिशा तीच राहणार आहे. हे इकडून वरती अर्धा गोल आहे, हा खाली जाणार आहे, इकडं गोल, आणि इकडचा हा काळा गोल इकडं, आणि हा इकडं वरती आहे, हे असं खाली येणार आहे. हा गोल तिथेच, हा भरलेला काळा गोल इकडचा आणि रिकामा गोल इकडचा, अशी आकृती असणार आहे. ती आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा आहे 48 60वा प्रश्न, ही एक आकृती दिली आहे, त्याच्यातले आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब विचारलं आहे. असं आहे, हे 8 हे असेचे असेच वरून खाली दिसतायत, हे असे दिसतात. हे 4 हे आपल्याला हे पहिले, हे वरचा भाग हा खाली जाणार आहे आणि तिरका असा, आणि ही अशी रेष अशी दिसणार आहे. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे आहे 61वा प्रश्न, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हात जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. पहा, 8 आणि 5 13,
नंतर 7 आणि 7 14 आणि 15 2 वाढत गेले. 11 आणि 6 17 परत 15चे 2 17 झाले. आता 18 19 अशी बेरीज यायला पाहिजे. 8 आणि 5 13 इथं आली. 7 आणि 7 14 आणि 15 दोन्ही वाढली. इथे दोन्ही वाढेल म्हणजे इथे 17 11 आणि 6 17 आली. इथे अजून 2 वाढतील. 19 याची बेरीज यायला पाहिजे. पण ते आहे 14 आणि 5 14 आणि 5 झाले 19 त्याची बेरीज. मग 145 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 62वा प्रश्न. श्वेता, सई, निशिता यांच्या वयाची बेरीज 3 वर्षापूर्वी 18 वर्ष होती, तर 3 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती? पहा इथे श्वेता, सई व निशिता यांच्या वयाची बेरीज 3 वर्षापूर्वी 18 वर्ष होती, तर 3 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? पहा श्वेता, सई व निशिता यांचे आपण श्वेता एक्स धरू त्यांचं वय 3 वर्षापूर्वी, आणि आताचं वय येईल x अधिक 3 आणि x अधिक 3 यांची आपण बेरीज केली सर्वांची, तर 3x आणि हे 3 3 3 9 झाले. 3x अधिक 9 बरोबर 18. यांची बेरीज 18 होते. मग 3x हे 9 इकडे गेले, 18 मधून अधिक होते, इथं वजा झाले. 18 मधून 9 गेले, 9 राहिले. इकडे 3x हे x इकडे गेला, डिवाइड बाय 9 ला भागिले 3. 3 1 3 3 त्रिक 9. मग x ची किंमत आली 3. मग यांची बेरीज किती येईल असं विचारलंय x ची. मग 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. यांची बेरीज येईल 27. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 63वा प्रश्न आहे. खालील चिन्ह मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते चिन्ह येईल? पहा इथे पुढून माग एक एक आकृती माग जात आहे. इथं गोल पुढे आहे, इथे माग गेला. इथं क्रॉस चिन्ह पुढे आहे, इथे माग जाईल. आता इथे त्रिकोण पुढे आहे, तर तो माग जाईल आणि पुढे काय येईल? रिकामं चौकट, आणि ते आहे पर्याय क्रमांक चौरस, आणि ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. 64वा प्रश्न आहे. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते शोधा. पहा इथे 7 35 35 गुणिले 2 बरोबर 70. 3 दुणे 6 6 गुणिले 2 बरोबर 12. पर्याय क्रमांक 2. 9 72 72 गुणिले 2 बरोबर 144. मग इथं येईल पर्याय क्रमांक 3 12. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 65वा. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? सोबतच्या आकृतीत एकूण 1 आणि 2 दोनच चौकोन आहेत. 66वा प्रश्न आहे. सन 2026 या वर्षात 1 जानेवारी रोजी गुरुवार असल्यास त्या महिन्यात खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येणार नाही? 1 जानेवारीला गुरुवार आहे, मग गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार. कोणता वार 5 वेळेस येणार नाही असं विचारले. ते आहे गुरुवार नंतर शुक्रवार आणि शनिवार हे वार 5 वेळेस येतील. नंतर रविवार हा वार 5 वेळा येणार नाही. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे रविवार हा 5 वेळेस येणार नाही. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 67वा प्रश्न आहे. खालील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा. काळा, निळा, पांढरा, गडद पांढरा. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, गडद. 68वा प्रश्न आहे. एका बागेत अनुक्रमे शेवंती, गुलाब, झेंडू, सदाफुली व मोगऱ्याची एकूण 30 फुलझाडे एका रांगेत लावलेली आहेत, तर गुलाबाचे झाड खालीलपैकी कोणत्या क्रमांकावर असेल? ते आहे पर्याय क्रमांक 3 12व्या
क्रमांकावर. 59वा प्रश्न आहे, बालभारती या शब्दातील अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? भार तयार होईल, भात तयार नाही होणार, तीर होईल, नंतर बालक नाही होणार, मग दोन भार आणि तीर. अ आणि क बरोबर, फक्त अ आणि क बरोबर. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 70 ते 74 साठी सूचना. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा. साखर किलोग्रॅम, पाणी, साखर किलोग्रॅम मध्ये मोजतात, पाणी लिटर मध्ये मोजतात. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 71वा. 11चा वर्ग 121, तर 4चा वर्ग 4 चौक 16. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 72वा प्रश्न आहे, ह्या आकृतीत ही आकृती आहे, त्याचं उत्तर. ह्या आकृतीचं उत्तर काय येईल? चौकोन, इथे मधला गोल भरलेला आहे. दुसऱ्या आकृतीत तो बाजूचे गोल भरलेत, मधला रिकामा आहे. तसं तिथं मधला चौरस भरलेला आहे, तो बाजूला जाणार, मधला रिकामा. अशी आकृती कोणती आहे? ही पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 73वा प्रश्न आहे, पहा याच्यामध्ये ही आकृती आहे, त्याचं उत्तर ही आकृती आहे. मग पी त्यांनी इकडचा इकडे केला, उलटा केला, आणि टी वरून खाली केलाय, असं केलेलं आहे. मग इथं आपल्याला एल पहिल्याचं तोंड इकडं आहे, तर ते इकडं करावं लागेल, आणि ए हा उलटा करावा लागेल. मग इकडं तोंडवाला हा एल, इकडं पुढचं तोंड, आणि हा ए उलटा, अशी आकृती आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 74वा प्रश्न आहे, 80ला 200 तर 60ला किती? 20 चौक 200 200 गुणिले 4 800, तसे 15 चौक 60. पर्याय क्रमांक 2. 75वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वेळी घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन तयार होईल? पहाटे 3 वाजता आणि रात्री 9 वाजता. अ आणि क बरोबर आहे, फक्त 4 अ आणि क योग्य. धन्यवाद.